अनोळखी दी अनएक्सपेक्टेड लव्ह स्टोरी भाग 11. रिया आणि आर्यनला वाटलं की त्यांच्यासमोर कोणीतरी आरसा ठेवला आहे. कथ्थई मोठमोठे डोळे, गोरा रंग, लाल गाल, बाहेर आलेले कान. रिया आर्यनला स्पर्श करून तपासू लागली. आधी रियाने आर्यनचा मऊ आणि नाजूक नाक दाबला. मग त्याचे कान आपल्या बोटांनी मसले. मग रियाने आपल्या दोन्ही हातांनी आर्यनचे दोन्ही हात घेतले. रिया त्याच्या हाताच्या ओंजळीकडे पाहू लागली. रिया एकदा बंगळुरूला फ्लुक्स म्युझियममध्ये गेली होती. तिला तसंच वाटू लागलं की आर्यन म्हणजे तिचा मेणाचा पुतळा आहे. आर्यन पापण्या न लावताच रियाकडे पाहत होता. आर्यनने बऱ्याच चित्रपट पाहिल्या होत्या ज्यात हिरोचा कोणीतरी हंशक असतो. पण खऱ्या आयुष्यात असं काही होऊ शकतं याचा त्याला अंदाज नव्हता. जे घडत होतं ते रिया आणि आर्यन दोघांच्याही समजण्याच्या बाहेर होतं. अचानक मागून सनीचा आवाज आला. आता तुम्ही बघा, नेक्स्ट गेममध्ये मी तुमची कशी हालत करतो. माझ्याकडे एक अशी जादुई चावी आली आहे ज्यामुळे मी काहीच दिवसात वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणार आहे. सनीचा आवाज ऐकताच रियाने आर्यनचा एक हात पकडला आणि त्याला कॉरिडॉरमधून स्टेअरकेसकडे घेऊन गेली. 24वा फ्लोअरचं स्टेअरकेस कोणी वापरत नसे. रियाला नको होतं की कुणी त्यांना दोघांना एकत्र पाहावं. कारण सर्वात आधी तिला स्वतःला कळून घ्यायचं होतं की हा आर्यन कोण आहे आणि हे कसं शक्य आहे की त्यांचं रूप एकसारखं आहे. दोन्ही मुले एकमेकांचा हात धरून जिन्यावर बसली. कमीत कमी 5 मिनिटं दोघे एकमेकांकडे काही न बोलता पाहत राहिले. हॉटेल लॉबीमध्ये वाजत असलेलं म्युझिक त्यांच्या कानावर येत होतं. पण दोघांच्या डोळ्यांत फक्त एकच प्रश्न होता, हे कसं शक्य आहे? रिया बोलण्याची सुरुवात करत म्हणाली, काय तू माझा क्लोन आहेस का? आर्यनला हा प्रश्न काहीसा कळला नाही. त्याने उलट विचारलं, क्लोन? ते काय असतं? रिया आर्यनच्या पायावर चपक मारत म्हणाली, अरे तुला क्लोनचा अर्थ माहीत नाही का? सायंटिस्ट जेव्हा एक ह्युमनच्या सर्व क्वालिटीज संगणकात घालून तसाच दुसरा ह्युमन तयार करतात, तर तो दुसरा ह्युमन पहिल्या ह्युमनचा क्लोन असतो. आर्यनच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की तो रियाचं बोलणं अजिबात समजला नाही. भले रिया आणि आर्यन एकमेकांचे हंशक होते, पण त्यांच्यात व्यक्तिमत्वाचा फरक होता. रिया तिच्या वयाच्या मुलांपेक्षा खूपच हुशार होती आणि आर्यन त्याच्या वयाच्या मुलांपेक्षा थोडा कमी हुशार होता. आर्यनने नाक खाजवत विचारलं, म्हणजे मी तुझा क्लोन आहे का? त्यावर रिया उभी राहिली. जिन्याची रेलिंग धरून तिने पाय आपटत विचार केला. काही वेळ विचार करून तिने तिचा निर्णय आर्यनला सांगितला. नाही, तू माझा क्लोन असू शकत नाहीस. कारण माझी एक क्वालिटी आहे. बट आय एम व्हेरी स्मार्ट आणि सॉरी टू से, बट यू आर नॉट. सो तू माझा क्लोन असू शकत नाहीस. मग आपण एकसारखे का आहोत? अभि दोन्ही मुले विचार करत होती. तेव्हा स्टेअरकेसवर कोणीतरी येण्याचा आवाज आला. रियाने आर्यनचा हात पकडला आणि त्याला वर टेरेसकडे घेऊन गेली. अनिका हॉस्पिटलमधून टॅक्सीत परत येत होती. तिच्या मनात फक्त एकच गोष्ट चालू होती. ज्योती आत्याचं ऑपरेशन लवकरात लवकर करावं लागेल. त्यासाठी तिला डॉक्टर अमृता बनून सर्वांसमोर यावं लागेल. तिने आपल्या पर्समधून डॉक्टर अगरवालचं कार्ड काढलं आणि त्यांच्या पर्सनल नंबरवर फोन लावला. जसं डॉक्टर अगरवालने फोन उचलला, अनिकाने त्यांना सांगितलं, हॅलो डॉक्टर, मी अनिका गजले बोलते. ज्योती आत्याच्या ऑपरेशनबद्दल 2 मिनिटं बोलू शकते का? सामोरून डॉक्टर अगरवालने आपल्या फ्रेंडली अंदाजात सांगितलं, ऑफकोर्स माय डिअर. प्लीज गो अहेड. अनिकाने खूप कॉन्फिडेंटली डॉक्टर अगरवालला सांगितलं, डॉक्टर, ज्योती आत्याच्या ऑपरेशनची तयारी करा. उद्या डॉक्टर अमृता त्यांना ऑपरेट करायला येत आहेत. हे ऐकून डॉक्टर अगरवाल थोडेसे चकित झाले. त्यांना वाटलं की कदाचित आत्याच्या इलाजासाठी चिंतेतून अनिका जरा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बोलत आहे. डॉक्टर अगरवालने अनिकाला समजावलं, पहा अनिका, मी तुझे इमोशन्स समजू शकतो. पण डॉक्टर अमृता फक्त इंडियाचीच नाही तर जगातील बेस्ट न्यूरोसार्जन्स पैकी एक आहेत. त्यांची अपॉइंटमेंट मिळणं इतकं सोपं नाही. मी स्वतः एक डॉक्टर आहे. मी किती वेळा स्वतः हेच पाहिलं आहे की त्यांनी आमच्या हॉस्पिटलमध्ये एखादी सर्जरी परफॉर्म केली पाहिजे. जेणेकरून आमच्या मेडिकल स्टुडंट्सना त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. पण इतक्या वर्षांत मी त्यांना कधी बोलावू शकलो नाही. डॉक्टर अगरवाल पुढे काही बोलणार
तेवढ्यात अनिकाने त्यांचं बोलणं तोडत सांगितलं, डॉक्टर प्लीज, डोंट वरी. मी त्यांना मेल करीन. आईम शो त्या मान्य करतील. डॉक्टर अमृता उद्या तुमच्या हॉस्पिटलमध्ये येत आहेत. ज्योती आत्यांचं ऑपरेशन उद्याच होईल. काही वेळातच तुम्हाला त्यांच्याकडून एक कन्फर्मेशन मेल देखील मिळेल. डॉक्टर अगरवालने अनिकासोबत जास्त आर्ग्यू न करता सांगितलं, ठीक आहे मग. त्यांचा मेल आल्यावर मी सर्व तयारी सुरू करतो. डोंट वरी. फोन कट होताच अनिकाने एक कन्फर्मेशन मेल टाईप केला आणि डॉक्टर अमृताच्या अकाउंटमधून डॉक्टर अगरवालला पाठवला. हॉटेल पॅराडाईस. आर्यन आणि रिया टेरेसच्या वॉटर टँकच्या खाली जाऊन लपले होते. तिथून त्यांना कोणीही पाहू शकत नव्हतं. आता टँकच्या खाली दोन्ही बसले होते की आर्यनने रियाला विचारलं, आपण दोघं या प्रकारे लपलोय का? या प्रश्नावर रियाने आपला हात आपल्या डोक्यावर मारून सांगितलं, स्टुपिड वे. गॉडने आपल्याला सुपर पॉवर दिली आहे. आपण ही गोष्ट कोणाला सांगू तर आपली पॉवर संपून जाईल. आर्यन रियाचं बोलणं ऐकून थोडासा चकित होत म्हणाला, आपल्याकडे काय सुपर पॉवर आहे? रियाने आर्यनला गुडघ्यांवर बसण्याचा इशारा केला आणि त्याला समजावू लागली, पहा. जर आपण कोणालाही हे सांगितलं नाही की आपण दोघे सारखे आहोत, तर विचार कर, आपण काय नाही करू शकणार. आपण एकाच वेळी दोन ठिकाणी प्रेझेंट होऊ शकतो. जसं कोणीतरी जादूगर एक कपबोर्ड मध्ये जाईल तर दुसरा कॅच मधून बाहेर येईल. एक्झाम मध्ये मी लिहीन आणि मार्क्स तुला मिळतील. आर्यनला रियाच्या गोष्टी एखाद्या फेअरीटेल सारख्या वाटत होत्या. त्याने रियाला विचारलं, काय हे खरंच होऊ शकतं का? रियाने आर्यनच्या पाठीवर थाप देऊन सांगितलं, येस, हे सगळं काही होऊ शकतं. जर तू ते करशील जे मी सांगेल तर. सांग, तू माझा साथ देशील? आर्यन रियाच्या बोलण्याने इतका इम्प्रेस झाला की त्याने लगेचच रियाच्या हातात आपला हात दिला. रियाने दुसऱ्या हाताने आर्यनला हाय फाईव्ह देत सांगितलं, वी आर टीम नाव. हे ऐकून आर्यनच्या चेहऱ्याची स्माईल थोडी कमी झाली. आर्यनने हळू आवाजात विचारलं, कॅन वी बी फ्रेंड्स? रियाने हसून आर्यनला सांगितलं, ऑफ कोर्स, वी आर फ्रेंड्स. तेव्हाच रियाला जाणवलं की ती आपल्या नवीन मित्राशी खूप वेळ बोलत होती, पण त्याचं नाव तिला माहीत नव्हतं. रियाने आपला हात पुढे करत आर्यनला सांगितलं, हाय, आय एम रिया. तुझं नाव काय आहे? आर्यनने हँडशेक करत सांगितलं, आय एम एरियन, एरियन माव. रियाला अचानक काहीतरी आठवलं. तिने आर्यनला विचारलं, तू तोच आहेस ना, ज्याच्याशी त्या दिवशी माझं इंटरकॉमवर बोलणं झालं होतं? आर्यनने सांगितलं, हो. रिया रागाने म्हणाली, मग तू पिझ्झा खायला का नाही आलास? आर्यन म्हणाला, मी येतच होतो, पण रस्त्यात मला पहिल्यांदा माझी मॉम भेटली, म्हणून मी त्यांच्या सोबत पिझ्झा खायला गेलो. हे ऐकून रिया स्प्रिंट सारखी उडी मारली. तिने उभं राहण्याचा प्रयत्न केला पण वॉटर टँकला डोकं लागलं आणि पुन्हा बसून म्हणाली, काय सांगतोस? त्या दिवशी मी पहिल्यांदा माझ्या डॅडला भेटले. जसं रियाने हे सांगितलं, दोघांनी सगळी गोष्ट समजून घेतली. रिया तिच्या बोटांनी आपलं डोकं ठोठावत एका मोठ्या डिटेक्टिव्ह सारखी म्हणाली, म्हणजे त्या दिवशी तुझ्या पप्पांनी मला आर्यन समजलं आणि माझ्या मम्मीने तुला रिया समजलं. दोन्ही मुले तोंडावर हात ठेवून हसू लागली. हसता हसता आर्यन म्हणाला, म्हणजे डॅड बरोबर म्हणायचे, माझी कुठलीच मॉम नाही. आर्यनच्या तोंडून ही गोष्ट ऐकताच दोन्ही मुले शांत झाली. आर्यनने आपला चेहरा आपल्या गुडघ्यावर ठेवत रियाला विनंती केली, काय मी आज रात्री रिया बनून तुझ्या मॉम सोबत राहू शकतो? आय मिस माय मॉम. अशीच काहीशी स्पेशल रियाची सुद्धा होती. रिया पण तिच्या डॅडला मिस करायची. आर्यनची आयडिया रियाला खूप आवडली. आर्यन आणि रिया गुडघ्यांवर रेंगाळत वॉटर टँकच्या बाहेर आले. मग रियाने चारीकडे पाहून खात्री केली की कुणी त्यांना पाहत नाही. मग आर्यनच्या खांद्यावर हात ठेवत सीढ्यांकडे जाताना ती म्हणाली, ठीक आहे, आज रात्री तू रिया बनून मम्मा सोबत राहा आणि मी आर्यन बनून तुझ्या डॅड सोबत राहीन. पण लक्षात ठेव, त्यांना ह्याची माहिती नाही मिळायला हवी, नाहीतर आपल्या सगळ्या पॉवर्स संपून जातील. दोघं खूपच सावधपणे आवाज न करता सीढ्या उतरून परत त्यांच्या सूटकडे जाऊ लागले. लाईफ केअर हॉस्पिटल, रूम नंबर 32च्या बाहेर प्रीती बेंचवर बसली होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण तिची सिसकी थांबली होती. प्रीतीला विश्वासच बसत नव्हता.
की तिची आई जीवन आणि मृत्यूच्या काठावर असताना अनिका त्यांना सोडून गेली होती. कामिनीने प्रीतीच्या खांद्यावर हात ठेवला. ती तिच्या जवळ बसली. कामिनी अचानक खूपच मचो अंदाजात प्रीतीला समजावू लागली. आपल्याला आधीच माहीत होतं की अनिका कुणाची खरी नाही. तुझ्या डोळ्यांतली पट्टी आज उघडली. मी आणि माझ्या आईने किती सोसलं आहे हे आम्हालाच माहीत आहे. तो आणि ज्योती आत्या तिच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवायचात. पण तिची खरी ओळख काय होती हे फक्त आम्हालाच माहीत होतं. पण तुम्ही दोघं माझ्या आईला स्टेप मध्ये समजून दोष देत राहिलात. प्रीतीने काहीही न बोलता रडणाऱ्या डोळ्यांनी कामिनीला पाहिलं. कामिनीने आपले हात वापरून प्रीतीचे अश्रू पुसले आणि म्हणाली, पहा, त्या अनिकाला विसरून जा, आम्ही आहोत ना इथे. तुझ्या मम्मीला काहीही होऊ देणार नाही. मी स्वतः डॉक्टर अमृताला मेल केला आहे. आत्याच्या ऑपरेशनसाठी तू काळजी करू नकोस. प्रीतीला अजूनही विश्वास बसत नव्हता की अनिका असं करू शकते. तेवढ्यात हॉस्पिटलच्या पॅसेजमध्ये डॉक्टर अगरवाल यांच्या बुटांचे आवाज ऐकू आले. प्रीतीने पाहिलं तर डॉक्टर अगरवालच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होतं. ते प्रीतीच्या जवळ आले. जशी प्रीती बेंचवरून उभी राहिली, डॉक्टर अगरवालने तिच्या खांद्यांवर हात ठेवून सांगितलं, प्रीती, तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. डॉक्टर अमृता तुझ्या मम्मीचं ऑपरेशन करण्यासाठी मान्य झाल्या आहेत. त्या उद्या मिसेस शर्माचं ऑपरेशन करतील. त्यांचा कन्फर्मेशन मेल सुद्धा आला आहे. प्रीती हे ऐकून खूप आनंदी झाली. तिच्या डोळ्यातले अश्रू चेहऱ्यावरच्या स्मितहास्यात बदलले. कामिनी आणि मनीषा एकमेकांकडे पाहू लागले. त्यांना विश्वासच बसत नव्हता की शेवटी डॉक्टर अमृता, ज्योती आत्याच्या ऑपरेशन करण्यासाठी मान्य कशा झाल्या. संधी पाहून कामिनी म्हणाली, थँक गॉड, माझ्या इतक्या मेल्सचा फायनली त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. कामिनीचं बोलणं ऐकून डॉक्टर अगरवाल थोडे कन्फ्यूज झाले. त्यांनी कामिनीला विचारलं, मात्र अगोदरच अनिकाने मला कॉल केला होता की. कामिनीने डॉक्टर अगरवाल यांना मध्येच थांबवत म्हटलं, सर, तुम्ही कोणाचं ऐकताय? अरे, ती डॉक्टर अमृतापर्यंत कशी पोहोचू शकते? तिच्याकडे आत्याच्या रिपोर्ट्स पण नाहीत आणि आत्याच्या ऑपरेशनमध्ये तिला काहीच इंटरेस्ट नाही. तुम्ही प्रीतीकडूनच विचारून घ्या. आत्याच्या ऑपरेशनसाठी तिला एक साधं काम दिलं होतं, तेही तिने केलं नाही. डॉक्टर अगरवाल हे ऐकून थोडेसे अचंबित झाले. जाण्यापूर्वी त्यांनी प्रीतीच्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं, चल आता अश्रू पुसून टाक. इंडियाचे बेस्ट न्यूरो सर्जन उद्या तुझ्या मम्मीचं ऑपरेशन करणार आहे. युअर मदर नीड्स युअर प्रेयर्स, नोट टीर्स. हे बोलून डॉक्टर अगरवाल परत जायला लागले. तेव्हा कामिनीने त्यांचा मार्ग अडवून विचारलं, सर, इफ यू डोंट माइंड, काय मी डॉक्टर अमृताला या ऑपरेशन मध्ये असिस्ट करू शकते? डॉक्टर अगरवालने थोडं विचार करून उत्तर दिलं, वेल शो, आय विल पुट युअर नेम ऑन द लिस्ट. त्यांना ज्युनियर डॉक्टर्सची एक टीम लागेल. मी तुझं नाव त्यात ऍड करतो. हे ऐकून कामिनी खूपच खुश झाली. ती विसरली की ती हॉस्पिटलमध्ये उभी आहे. ती जोरजोरात सगळ्यांना सांगू लागली, ऐकलं का? मी उद्या डॉक्टर अमृताला असिस्ट करणार आहे. प्रीती, ऐकलं? मॉम, ऐकलं का? आय एम गोइंग टू असिस्ट द बेस्ट न्यूरो सर्जन इन इंडिया, डॉक्टर अमृता. हॉटेल पॅराडाईस. रिया आणि आर्यनने आपले कपडे आपापसात बदलले. रिया आर्यनला अंतिम टिप्स देऊ लागली, पहा, काही झालं तरी चालेल पण मम्माला कळायला नको की तू रिया नाहीस. कुठली कन्फ्युजन आली तर टॅबलेटवर गेम खेळायला लाग आणि मम्माला सांग की माझा इम्पॉर्टंट गेम सुरू आहे, नंतर बोलू आणि जर काही गोंधळ झाला तर मला फोन कर. हे ऐकून आर्यन थोडा घाबरला. तो रियाला म्हणाला, मात्र मी तुला फोन कसा करणार? माझ्याकडे फोन नाहीये. हे ऐकून रिया थोडीसे चकित झाली आणि म्हणाली, अरे बापरे, इतका मोठा झालास तरी तुझ्याकडे फोन नाहीये. एनिवेज, तू माझा फोन घे. आय विल मॅनेज. रियाने आर्यनच्या हातात आपला फोन दिला. मग 24व्या फ्लोरच्या लॉबीचं दार उघडून ती लॉबीमध्ये कुणी नाही ना हे चेक करू लागली. मात्र जसं तिने दार उघडलं, तिने पाहिलं की सनी तिच्या समोर उभा होता. सनीने दोन्ही हात कमरेवर ठेवले होते. त्याने रियाच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं, समजलं मला, सगळं काही समजलं मला. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.